4, 3, 2, 1. बरं तर मंडळींनो, इंदू इंदू, काय आहे बाबा? ए तुझी आई कुठे गेली? तितक्या वेळचा आवाज देत आहो. बाबा आई ना शांता काकूच्या इथं गेली आहे. शांता बहिणीच्या घरी कशाला? माहित नाही बाबा, शांता काकूंनी फोन केला होता तर आई गेली आहे. किती वेळ झाला गेली तर? झाला ना बाबा, 1 तास झाला. काही पाहिजे का तुम्हाला? चहा वगैरे बनवू का? नाही नाही, जाऊन पाहतो मी, जाऊन पाहतो बरं तिकडे शांता बहिणीच्या घरीच जाऊन पाहतो. काही नाही पाहिजे ना बाबा, मग जाऊ का मी? आता माधुरी तू कुठे चालली? कुठे नाही बाबा, रूम मध्ये चालली मी, अभ्यास करते. हा ठीक आहे ठीक आहे, जा. अरे मोबाईल चार्जिंगवर लावला होता नाही का? किती झाली बाबा चार्जिंग? ह्या मोबाईलला का झाला तर माहित नाही, लवकरच चार्जिंग उतरते. माधुरीचे बाबा, तुम्ही कधी आले घरी? अरे आली का तू? आता येतच होतो मी तिकडे, शांताराम भाऊच्या घरी. कशासाठी येत होते? आता तू घरी नव्हती ना, तिकडे गेली आहे म्हणून सांगितलं माधुरीनं. तर येत होतो कशासाठी गेली म्हणून. बाप्पा, आता तिकडे गेली होती तर तिकडे येणार होते का त्यांच्याच घरी राहणार होती मी? नाही नाही, तशासाठी नाही येत होतो. आता तू गेली म्हणून तुझ्या मागे मागे त्याच्यासाठी नाही येत होतो. आता मग कशासाठी येत होते? अरे आता आज 31 डिसेंबर आहे, वर्षाचा शेवटचा दिवस. तर आता सकाळी तर काहीच नाही बनवली बापा तू. म्हणलं आता सायंकाळी तरी काही बनवते की नाही बनवत बापा स्पेशल. असं तुम्हाला स्पेशल पाहिजे नाही? आहे ना, आज सायंकाळी स्पेशलच आहे. असं काय स्पेशल आहे मग? मग काय बनवत आहे सांग लवकर. हो, मी घरी काही नाही बनवत आहे. सगळे जणी मिळून ना एका ठिकाणी स्वयंपाक करायचा आहे, मस्त पार्टी करायची आहे. असं का? असं म्हणून गेली होती का तू तिकडे? हो ना, त्याच्यासाठीच बोलवला होता शांताताईनं. तर आम्ही म्हटलं हो ठीक आहे, करू मस्त. काय म्हणता तुम्ही? नाही नाही, चांगली गोष्ट आहे ना, मस्त सगळेजण मिळून करू. हो बरोबर आहे. तुम्हाला ना बोलवलं आहे, ते सामान बिमान घेऊन आणू म्हणत होते. तर चालले जा मग शांताराम भाऊच्या घरी. हो, जेवण केलं का? केलं नाही तर का? कुठे गेली होती तू? मी कुठे गेले होते ते सांगा. जेवण करायच्या वेळेवर किती वाट पाहिली तुमची. काही जुगाड पाणी करायसाठी गेले असाल. कायच्या जुगाड पाणी करीन? राहू द्या, सगळं माहित आहे तुमच्या. बघा हो, आता सायंकाळचा प्रोग्राम बनलेला आहे. तुम्ही फालतू इकडे तिकडे जाऊ नका. कायचा प्रोग्राम बनला सायंकाळचा? मस्त सगळे मिळून ना एकत्र स्वयंपाक बिंपाक करून मस्त मस्त एन्जॉय करणार आहोत. असं का? काय मग आहे का मटन चिकन बिकन काही आहे का? नाही, साधाच आहे. तेलाई पनीरची भाजी म्हणत होते. तुझ का मी नाही येत सांगतो. मग आता तुम्ही नाही येत म्हणता तर राहू द्या, मग मी नाही जात. नाही आता तुमच्या बायांचा जमला आहे ना करायचा. तुझ्या हो पण तुम्ही मग बघा हो, खरं सांगा. आहे आमचाही आहे, तू चिंता नको करू. पहा बापा, तुम्ही करता पार्टी बिर्टी पण सांभाळून करा. मार जशी पेत बसाल नको. बैताळ कुठली नाही तर कोण पेते? राहू द्या. मी म्हणते थोडं सांभाळून प्या. नाही तर का फालतू. मागच्या वर्षी असेच केलं आणि मग नवीन वर्षात सलाईन लावायला लागली. का बापा तुम्ही पण वेगळा तिकडे प्रोग्राम करतो म्हणता. मस्त ते आहेत तरी हे सरपंच भाऊ आहेत, रमेश भाऊ आहेत, शांताराम भाऊ आहेत. ते माणसं नाहीत का? आपल्या परिवारासोबत मस्त मिळून मिसळून राहतात आणि सगळ्यांसोबत एन्जॉय करतात. आणि तुम्ही कसे तर बापा वेगवेगळेच, एकटे मध्येच. अरे तर का रोजही करतो का? आता वर्षातून एक दिवस तर करू दे बाबा. अशी सुनवत आहे मला की मी रोजच करतो. तुला मनाई करत आहो का त्यासाठी? तू जा ना तर. यांना किती समजावून सांगेन ना, तर हे काही धुण्यात भरत नाही. ते म्हणतात ना, कुत्र्याची पुष्टी वाकडी ते वाकडी. तर खरीच गोष्ट आहे. काय आणायचं आहे म्हणते मग? अहो, भाजीसाठी ना पनीर घेऊन या 2 किलो. असा पनीरची भाजी आहे का? आणि अजून मग पालक नाही लागणार का? पालक पनीर बनवता की खाकस पनीर बनवता? अहो, पालक पनीरच बनवतो, पण आहे ना वाप्यामध्ये पालक, तिथलीच होऊन जाते. कशाला घेऊन आणायची? सांबार पण आहे, पालकही आहे. म्हणजे आपल्याच घरचा का सांबारही पालकही? हो, आता आहे ना वाप्यामध्ये तेवढं टाकलं. हा माहित नाही किती 10 रुपयाचा सांबार लागेल ना, पालक 10-20 रुपयाची आहे म्हणून. नाही तर घेऊनच आणली असते. पाय तू आपला पाय काका करायचा आहे का नाही. किती वर्गणी केले तर? आता 500 रुपये म्हटलं बापा. आता माहित होईल ते ललिताच्या घरचे भाऊ वगैरे येतात की नाही येत. अरे त्याचा काही भरोसा नाही आहे. हिराला लई आणि आता बाबूरावही त्याचा वेगळाच गेम आहे. असा का? राहू द्या ना मग, त्यांचा वेगळा गेम आहे तर जाऊ द्या. जे आले ते झालं ना. मग पनीरच आणायचं आहे ना, मग काही तर नाही लागत.
आणि ते किराणा सामानची लिस्ट दिली आहे ना, ते घेऊन याल ना. हो हो ठीक आहे ना. काही एकटेच चालले का? रमेश भाऊंना वगैरे चला म्हणा ना. आता तूच तर म्हणली ना ते सरपंच भाऊ येत आहेत म्हणून. बाबा इंदू तर म्हणत होती पाठवतो म्हणून, पाठवायचीच आहे आतापर्यंत. एक काम करतो ना, त्यांच्याच घराकडून जातो नाही तर. हो हो तसेच करा. शांता नुसती पनीरचीच भाजी आहे का? अजून का राहील त्याची पनीरची भाजी नाही का? नाही नाही तसं नाही म्हटलं, काही गोड बीड. हो हो गोडबीड आहे ना. मी का म्हणतो जलेबी आणून घ्याल मस्त घेऊन, 5 किलो आणले की होते. आणि लौकीचे वडे बनवून म्हणतो, आणि पनीरची भाजी आणि पुऱ्या झाला. अजून का बनवायच्या? शांताराम, ओ शांताराम, आले वाटते पाटील. झाला का बाबा? चल ना. हो हो झाला ना. शांता चाय बनव ना बढिया 2 कप. नाही नाही शांताराम राहू दे, आता चहा पिऊन आलो घरून मी. मग येऊ घेऊन मस्त सामान आणि मग पिऊ. असं का? मग पिऊ म्हणता का? चला बापा मग. शांताराम गाडी कोणती पकडून? तर तू पकडते का हेच पकडून? सरपंच भाऊ तुमचीच गाडी पकडा बढिया. पकडा. हो हो ठीक आहे ना. चल चल आता मी वाप्यावर जाऊन पालक वगैरे आणून टाकते, सांबार बिंबार. तोपर्यंत येतात ह्या बाया वगैरे. मग करू सगळं मिळून मिसळून. बाबा बाबा थैला तर इथंच ठेवला यांनी. थैलाच नाही नेला. अरे सरपंच भाऊ थांबा थांबा, थैला राहिला ना अंदरच. अहो सोनूचे बाबा थैला राहिला ना. अरे हो आण आण आण. अरे बाबा शांताराम तू ना, आता बरं झालं इथंच आठवण आली तर. नाही तर फालतू 20-30 रुपयाचा अजून थैला घ्यावा लागला असता ना तिकडे. हो ना बापा, जवळच होता, धरलोच होतो. माहित नाही कसा कसा विसरला. शांतताई का सेंट येत आहे नाही भाजीची? एक नंबर. काही पण मला तर एकही सेंट येत नाही आहे. तुझी नाक मोठी सुगड आहे. नाही नाही शांतताई खरंच येत आहे. कशी बसी बनवता येते बाबा, आपल्याला चांगली भाजी बनवता नाही येत. तुम्हाला बनवा म्हटली तर तुम्ही एकही नाही ऐकलं. तर कोणी बसल्या पुऱ्या बनवायला, तर कोणी बसल्या लवक्या किसायला. काही सांगा नको. ठेवला माझ्यासाठी भाजी बनवायची तशीच. सूर्यकांताला तरी म्हटले बनव म्हणून, ते नाही म्हणते. मी नाही बनवत बापा म्हणते, मी पुऱ्या काढतो म्हणते. पुऱ्या काढायला बसली. हो ताई खरंच तुमच्या हाताची भाजी ना सगळ्यांना आवडते. अहो माधुरीचे बाबा, काय झालं? काय म्हणते? तुम्ही तिघेच जण आहात, बाकीचे कुठे गेले? मंडळी, पुरुष मंडळी. आता आम्हाला काय माहित कुठं गेले कुठं नाही. सगळ्यांना सांगून झाला होता ना, आले नाही. विचारा त्या ललिता वहिनीला विचारा, कुठं गेला म्हणा बाबूराव. हो बाबा ललिता, बाबूराव भाऊ नाही आले ना. कुठे गेले? आणि सूर्यकांता तुमच्या इथले पण भाऊ नाही आले बाबा. आता का सांगू मी त्यांच्या. म्हटली त्यांना मस्त सार्वजनिक म्हटले जेवण आहे, मस्त पनीरची भाजी, वडे, जिलेबी, पुऱ्या सगळं आहे म्हटले. आणि मस्त डान्स बिन्स करू म्हटली. तर ते बाबा नाही ऐकले. म्हणतात कुठंतरी पार्टी आहे म्हणतात. ना बाबूराव भाऊ सोबत गेले. हो 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 बरोबर म्हणते हे सूर्यकांता, आमच्याही घरी ते म्हणत होते. आता किती किती पैसे केला ना किती किती नाही तर माहित नाही बाबा त्यांनी. आणि कोणाच्या घरी आहे पार्टी बिर्टी त्यांची तर तेही माहित नाही आहे. ते ना ते हिरालाल भाऊच्या घरी दिसले मला. मी गेली होती ना घरी तो झारा आणायसाठी. तर दिसले त्यांच्या घरी लाईट बीट चालू झाला दिसला. आणि कोण होते? तुमच्या इथले बाबूराव भाऊच होते समोर उभे. असा म्हणजे त्यांची वेगळी पार्टी आहे नाही का? शांताराम हा देवदासही नाही आला नाही का? नारायणही नाही. आणि हा झाबरू आपला झाबरू, त्याला फोन लावलो तर तो म्हणते नाही, म्हणते आमची अरेंजमेंट केली आहे म्हणते. मस्तच 31st मनवतात बापा. मस्त 1 नंबर मनवतील ते. बढिया. आपल्यालाही जायला पाहिजेत होतं त्यांच्यासोबतच नाही का? सरपंच भाऊ खायचे एवढे दिवस आहेत ना, आपल्या घरच्या बाया आपल्या परिवारासाठी आपल्यासाठी ते तेवढा त्याग करतात ना. आपण हा थोडासा नाही करू शकत का? 1-2 दिवस नाही खाल्ला तर का बिघडते? मग आता यांच्या मार्गशीर्ष महिना संपला की करू मग आपण मस्त 3 जण मिळून करू पार्टी. मग त्या आपल्या घरच्या बाया पण काही नाही म्हणणार ना आपल्याला. हो बापा लेकाचा, तुझ्याही म्हणणं बरोबर आहे शांताराम. आता ना मोठ्या मुश्किलनं समजवत आहो मी स्वतःला. काही सांगू नको तू शांताराम. इथंही काही कमी नाही आहे, मस्त पोटभर खाऊ. का करायचं आहे? आणि रजनी हे सिटीचे पप्पा नाही आले ना, ते नाही येत का? त्यांना विचारली बाबा तर ते म्हणतात आमच्या आहे म्हणतात दुसरीकडे. आता ते कोणाकडे गेले कोणाकडे नाही तर ते माहित नाही आहे. मला मागितला 1000 रुपये आणि गेले बापा. बाप रे बाप, एक माणूस ना 1000 रुपये. आता आमचाच नाही परवडला का? घरातले परिवारातले सगळे लोक 500 रुपये. आणि आता ललिता एकटी चाली आहे, हे सूर्यकांता एकटी चाली आहे, तर यायना आता 200 दिला बापा. मग आमची पार्टी परवडली नाही का? मस्त झाली का बाबा? कोणता लौकी किसून झाली की व्हायचीच आहे? झाली ना ताई, लौकी किसून नाही झाली, आता भिजवत आहोत ना. सूर्यकांता झाले का तुझे पुऱ्या काढून झाल्या?
हो ना बापा, पुऱ्या तर काढून झाल्या. आता हात शेकत बसली आहो तुमच्या, भिजवूनच व्हायच्या आहे तर. मी काय म्हणतो शांताबाई, काय म्हणता बोला. मी म्हणते आता स्वयंपाक झाला का मस्त ना डान्स करू ना. नवीन वर्षाची आता सुरुवात होईल, मस्त डान्स करू. झोपूच नाही 12 वाजेपर्यंत, झोपूच नाही. आता आपल्याला डान्स नाही येत तर बाबा आम्ही का पाचच काम करून का. त्याच्यापेक्षा काहीतरी दुसरा गेम खेळा, दुसरा. रजनी, डान्स काम नाही येत तुला? हात पाय हलवाचा जसा येते तसा. सिटीला शिकव म्हण ना, शिकव म्हण तिला, ते मस्त शिकवेल तुला. हो बापा शांताताई, एक दिवस ना सिटीनं लावलं ना माझ्या मागे, मोबाईलमध्ये गाणं लावलं. आणि मग मी म्हणते असं हात कर, तसं हात कर, असे पाय कर, तसे पाय कर, काही सांगूच नका. करता करता बदगन पडून गेली बापा मी तर. का बापा रजनी, आमच्यापेक्षा किती जवान आहे तू. आम्हाला डान्स करता येते ना, तुला नाही येत. आता नाही येत तर का करू बापा. काही नाही होत ना रजनी, हातपायच हलवशील थोडासा. मजा येते, मजा येते, मस्त डान्स करण्यात मस्त मजा येते. आता झाला ना, आटपत असता आला. आता फक्त हे वडेच तर काढायचे आहेत. भाजी तर झाली बनवून. हो हो, सगळाच स्वयंपाक झाला, आता फक्त वडे काढायचे आहेत. बघ ना मावशी, काय झालं का गुड्डी? मावशी हा सोनू बघ बरं, चिडी खाते नुसता. कुठे आहे सोनू, कुठे आहे? बोलव बोलव त्याला, बोलव. ए सोनू, ये ना आता, ये ना, ये ना आता. कशाला घाबरते? ए सोनू, काऊन मम्मी मी काही नाही करत. हे गुड्डी आणि हे सिटी, हे दोघी जणी ना नुसत्या चिडी खातात. चांगलं ना, खेळा ना बाबा. ताई, हे गुड्डी काही कमी नाही आहे बरं का. का मम्मी, मी काहीच नाही केली. हा सोनू भाऊच ना नुसता चिडी खाते. त्याच्यावर गण येते तरी देत नाही. अरे तर तुम्ही का खेळून राहिले तर? लपाछपी खेळत आहो ना आम्ही. का बाबा लपाछपी खेळता? मस्त डान्स वगैरे करा. आता नवीन वर्षाला सुरुवात होईल, बस डान्स करा मस्त. जा जा, लावा डीजे बीजे लावा, आम्ही पण येतो. कोणचा डीजे काकू? अरे तो मागे लावला नव्हता का लाईट, मस्त साऊंड येते ना त्याचा, तो लावा ना गा. येतो आम्ही, येतो. झाला आमचं काम, मग मस्त मजा करू. पप्पाजी लावून द्या ना, तो घरून आणून नाही झाला. आणा ना पप्पाजी. ओ सोनूचे बाबा, जा ना, आपल्या इथं पण आहे ना तो लाईट बक्सावाला. जा ना तुम्ही पण. सोनू जा ना, विशाल दादा आहे तरी घरी. आणि त्यालाही चल म्हणा. घरी का करते तू? गुड्डी तू पण जा ना बेटा. आजी आहे ना घरी, मग आजीला घेऊन येऊन जा इकडे. बाबा मला लाईट कुठं काढता येईल? अरे अरे, काढलाच आहे, आणतो म्हणून, पण मी विसरलो. त्या टेबलवरच ठेवला आहे, जाऊन आणून घे. ठीक आहे, ठीक आहे. चल सिटी, चल आमच्या घरून येऊन लाईट आणून मस्त. मस्त गरम गरम लागून राहिला. जायची इच्छाच नाही होती तू. मला तर वाटते हे हिरालालच्या घरीच ना करत असतील पार्टी, कारण का ते दुर्गाबाईनी आहे नाही ना घरी. हो हो लेकाचा, हो हो बरोबर आहे, ते हिरालालच्या घरीच करत असतील पार्टी. मज्जा आहे बा त्यांची. आपणही करू ना आता इथं, मस्त डान्स करू, पार्टी करू. आपण कशाला मागे राहायच्या? अरे रमेश, ती थोडी राहिली ना तर मग मस्त डान्स वगैरे करायला मजा येते. झिंझिनी पाहिजे थोडासे. हट बाबा, सरपंच भाऊ 3 वेळा नाव घेता तिच्या. का एक तर माणूस मनाला मारून राहिला ना, तुम्ही 3 वेळा आठवण करून देता. पेटवू ना. अरे सोनू थांब ना, 12 वाजले का? 12 वाजले, 1 मिनिट बाकी आहे. थांब थांब सोनू थांब. हा सोनू, रेडी राह, रेडी राह. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. बरं तर मंडळींनो, तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्हा सर्वांकडून हा नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख समृद्धीच्या भरभराटीच्या जावो एवढी ईश्वर चरणी प्रार्थना करते. आणि मी माफी चाहते, आजचा व्हिडिओ लेट येत आहे, कारण की एवढा ॲपमध्ये प्रॉब्लेम आला आहे की काही सांगा नको. 3 वेळा बॅग जाते आणि खूप अडचण येत आहे व्हिडिओ बनवायला. तरी पण मी व्हिडिओ बनवली. तुम्ही आपला खूप प्रेम द्या ह्या व्हिडिओला, आणि ही व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि ह्या नवीन वर्षामध्ये तुमचा प्रेम आमच्यावर असाच असू द्या, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.